सुस्वागतम. धन्यवाद. सर्वप्रथम 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजाननाला वंदन करते. माझ्या श्री स्वामी समर्थांचरणी नतमस्तक होते. आज निसर्गरम्य अशा या होळी खोनवाडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तर त्या निमित्तानं या ठिकाणी महिलांचा 2020 डबल बारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलाय. तर मी स्वतः बुवा सौ साची रुपेश मुळम, पुरळ हुर्शी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आज या भजनासाठी मला पकवाज साथ करतायत उत्कृष्ट पकवाज वादक रितेश पांचाळ आणि आजच्या या भजनासाठी मला तबला साथ करतायत माझेच घरमालक सन्माननीय श्री रुपेश मुळम. तर आजच्या या डबल वारीच्या सामन्यासाठी माझ्या जोडीला लाभले आहेत त्या म्हणजेच आमच्या लाडक्या बुवा सन्माननीय रिया मेस्त्री यांना पकवाज साथ करतायत उत्कृष्ट पकवाज वादक मिलिंदजी लाड आणि तबला साथ करतायत उत्कृष्ट तबला वादक सन्माननीय बंटी भालेकर. तर आम्हा या दोन्ही मुलांना या ठिकाणी सत्यनारायणाची भजनरूपी सेवा करण्याची सुसंधी दिलात त्याबद्दल मी येथील उत्कर्ष कला क्रीडा मंडळ खोनवाडी यांचे मी माझ्या श्री गजानन प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनासाठी ज्यांनी आम्हाला फोनवरून संपर्क साधला ते म्हणजे या गावचे सरपंच सन्माननीय श्री महेश मोरेश्वर करंगुटकर यांचे सुद्धा मी लाख लाख आभार मानते. त्याचप्रमाणे आता बुवा भजन सुरू होण्याआधीच सुंदर असं अँकरिंग ज्यांनी केलं ते म्हणजेच तुळसुंदे गावचे सुपुत्र सन्माननीय योगेश खडपे यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानते. तसेच आमचा दोन्ही बुवांचा आवाज कसाही असो पण तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम साऊंड सर्व्हिसवाले दादा करते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच अतिशय सुंदर असं साऊंड सर्व्हिस आहे. त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानते. तसेच इथे जमलेल्या माझ्या लाडक्या भजनप्रेमी भाविकांना मी नम्र अभिवादन करून 64 कलेचा दाता गणपती गजाननाला साकडं घालून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करून माझी ग्रामदेवता आई पावनाई पुरवाई चरणी नतमस्तक होऊन माझी कुलदेवता आई काळकाई देवी चरणी नतमस्तक होऊन या गावची ग्रामदेवता आई भरतुगत दुर्गा देवी चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वती माते चरणी घेऊन माझी गुरु माऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित मुळम यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृ देवतांना नमस्कार करून मी या डबल वारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. या सर्व ग्रामस्थांनी आज भजनाला बुवा पसंती दिली आहे. मगाशीच सांगितलं अँकरिंग अगदी भारी केला सा. क्रिकेटमध्ये मला वाटतं तुमका सराव असं वाटतं. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. लय भारी. जेव्हा नाव घेत होते असं वाटतं की खेळाडू मैदानावर उतरले. पण अशा बरेच गोष्टी सांगितल्यास तुम्ही भजनाबद्दल. आजकालच्या बुवांकडनं ह्या ऐकून पण मिळत नाही. म्हणजे भक्ती. कारण खरोखरच हे भजन हे बुवा वेगळंच आहे. कारण बघा म्हणजे भजावा कोणाला तर त्या भगवंताला. म्हणजे जपावा. जपावं काय बुवा तर आपली मर्यादा. आणि म्हणजे नमावं. नमावं कोणाला तर बुवा या साऱ्या भजनी श्रोत्यांना. कारण खरोखरच आज तुम्ही हा हरिनामाचा मार्ग स्वीकारलाय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण वर्षभर काबाड कष्ट करून मिळवलेला पैसा आज तुम्ही
हरिनामासाठी खर्च करताय, खरोखरच या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. या ठिकाणी भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे. तर प्रथम भगवंताचं नामस्मरण करूया. वंदन माझे श्री गणेशा, गौरी नंदना जगदीशा. कोरसचा आवाज बघा. वंदन माझे श्री गणेशा, गौरी नंदना जगदीशा. सकल जनांचा दाता तू, सकल जनांचा दाता तू, सकल जनांचा दाता तू. सकल जनांचा दाता तू, दीनदयाळा प्रथमेशा. दीनदयाळा प्रथमेशा. दीनदयाळा प्रथमेशा. सर्व सिद्धीचा तू दाता, नाना विघ्ने निवारिता. 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 वक्रतुंडा लंबोदरा, वक्रतुंडा लंबोदरा, वक्रतुंडा लंबोदरा. वक्रतुंडा लंबोदरा. वंदन माझे तुला गणेशा. वंदन माझे तुला गणेशा. वंदन माझे तुला गणेशा. वंदन माझे तुला गणेशा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे मना. अंतर्जाम हृदय स्मरणामी अशक्य शक्य करतील स्वामी. अंतर्जाम हृदय स्मरणामी अशक्य शक्य करतील स्वामी. अंतर्जाम
हरी